संदीप क्षीरसागर आपल्या सोबत आहे, आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत। इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा कसं वाटतंय? काय लोकांनी आशीर्वाद दिले, लोकांनी निवडून दिलं आणि काही नाही काम केल्यामुळं आज परत विधान भवनात आहे। तुमची जी आंदोलन आहे प्रचंड गाजलेली आहे, मग ते वीज बिलाच्या संदर्भातली असू द्या, विजेसंदर्भातली असू द्या किंवा इतर असू द्या, तुमचा आवाज कशा पद्धतीनं पोहोचवणार आणि जनतेसाठी कशी कामं करणार? बघा माझ्या तुम्ही जे पाण्याचा विषय जो विचारला, वीज बिलेचा विषय, तो सुद्धा 36 कोटी रुपये प्रत्येक अधिवेशनामध्ये मी मांडलेला आहे आणि विरोधी बाकावर असल्यामुळे एक योजना तयार आहे आणि कनेक्शन तिथं जोडत नाही। पण या अधिवेशनात सुद्धा या विषयाचे सगळेच मुद्दे, मतदारसंघातले मग टुकूरचा विषय असेल किंवा त्या बिंदुसरा बंदराचा विषय असेल, हे पूर्णपणे मी अधिवेशनात मांडणार आहे। आणि काय सल्ला देऊ इच्छिता तुम्ही सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना? नाही असं काही मतदारसंघामध्ये जे पण काही शब्द कामाचे दिलेत त्याचा पाठपुरावा नक्की आमदार म्हणून मी करेल। मी इतकं मोठं मॅन्डेट आहे भाजपला, 225 पर्यंत पोहोचलेलं, 137 वर स्वतः भाजप आहे, मोठी जबाबदारी आहे भाजपवर सुद्धा। नाही सरकार म्हणून त्यांनी सुद्धा, आम्ही विरोधी बाकावर बसत असताना वैयक्तिक आमच्या स्वार्थाचे प्रश्न आम्ही काही मांडत नाही। पाण्याचे विषय असतील, जे महत्त्वाचे सामाजिक विषय जे लोकांचे असतील ते आम्ही मांडतो आणि त्यांनी ते तिथे आम्हाला मदत करावी अशी आमची। पण विरोधकांचा आवाज पोहोचेल जनतेपर्यंत, इतकी कमी संख्या आहे, विरोधी पक्ष नेताच नाही आहे। असं काही नाही, आमदार जिथं बोलणारा अधिवेशनात असतो तो आवाज त्यांना ऐकावाच लागतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आवाज ऐकावा लागेल सरकारला असं म्हणतात संदीप क्षीरसागर। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।